आचारसंहितेच्या 4 प्रभागामधील 4 सदस्यांसाठी जी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्याच्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे आज चिन्ह वाटपाचा होता. कशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली आणि कशा पद्धतीने आपण आता फेस करणार आहोत? अंबाजोगाई नगर परिषदेच्या 4 प्रभागातील 4 जागांसाठी आपण ही फेरनिवडणूक होते आणि त्याच्यामध्ये मतदाता आम्ही सर्वजण तयार झालेलो आहोत. तर उमेदवार कोणचे आहेत? प्रभागने आहे क्रमांक 1 ब मध्ये समशाद बेगम आयू या अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून आहेत. शेख रिजवाना अहमद या लोक विकास महाआघाडीकडून आहेत. प्रभाग क्रमांक 3 अ मध्ये कदम महेश बाळासाहेब हे लोक विकास महाआघाडी कडून आहेत. पुजारी सारंग अरुण हे अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून आहेत. त्याचबरोबर सय्यद मोहम्मद अली सादिक हे शिवसेना या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 3 अ मध्ये आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 6 अ मध्ये कराड सुरेश नामदेवराव हे अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून आहेत. कराड आकाश जीवनराव हे लोक विकास महाआघाडीकडून आहेत आणि वैभव गोलू मदन सौलाखे हे अपक्ष उमेदवार रिंगणामध्ये असतात. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 10 ब मध्ये एकूण 4 उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये खतीब वाजेद अख्तर सदरुद्दीन हे अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून आहेत. जाधव निलेश चंद्रकांत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उभे आहेत. त्याचबरोबर सय्यद ताहेर अब्दुल गफार हे लोक विकास महाआघाडीकडून उभे आहेत आणि सातपुते विकास शिवाजी हे अपक्ष उमेदवार होते, परंतु हे सबस्टिट्यूट उमेदवार असल्याने पुन्हा आणि काँग्रेसच्या उमेदवाराने या प्रभागामध्ये माघार घेतली असल्याने सातपुते विकास शिवाजी हे अधिकृतरित्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 10 मधून लढत आहेत. बरं, एकूण ही प्रक्रिया होत असताना आता आपण आचारसंहितेच्या अनुषंगाने चर्चा करूया. आता अंबाजोगाई शहरामध्ये आचारसंहिता आहे की मग कसं आहे, त्याची रूपरेषा कशी असेल? संपूर्ण अंबाजोगाई शहरामध्येच आचारसंहिता चालू आहे. तथापि या प्रभागामध्ये आमचे पथकांच्या जास्त फेऱ्या होतील. ज्या फ्लाइंग स्पॉट पण असेल आमचं, त्याच्यानंतर स्थिर निगराणी पथक असेल, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम असेल. तर या सगळ्या गोष्टी जशा आपण पाठीमागच्या निवडणुकीमध्ये केल्या होत्या त्या सर्व बाबी या निवडणुकीकरिता सुद्धा आहेत आणि सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याचं सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना तसं आवाहन करण्यात आलेलं आहे.